नमस्कार मित्रांनो, आम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सूर्याला नमस्कार केल्याने, नमस्कार सूर्य नमस्कार नाही, आसन नाही, तर सूर्याला नमस्कार केल्याने माणसाची आयुष्यवृद्धी होते का, असा प्रश्न आहे. तर सूर्याला नमस्कार केल्याने माणसाची आयुष्यवृद्धी होते का, हा असा जो प्रश्न आहे त्याला मी असं टॅकल करतो की तुम्ही सूर्याला किती वाजता नमस्कार करताय. म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो छानपैकी 9 वाजता उठत असेल आणि 9 वाजता उठून मग तो सूर्याला नमस्कार करत असेल, तर त्याची आयुष्यवृद्धी होईल का? साहजिकच नाही. कारण 9 वाजता उठलाय, सूर्य कासराभर वर आलाय, पक्षी उठून सगळे गेलेले आहेत, लोक अभ्यासाला लागून 3-4 तास झालेले, आणि मग हा व्यक्ती उठतोय आणि सूर्याला छानपैकी नमस्कार करतोय. तर अशा व्यक्तीची सूर्याला नमस्कार करून सुद्धा कधीही आयुष्यवृद्धी किंवा त्याचं आयुष्य लांबपर्यंत असणार नाही नाही नाही. तर यासाठी काय करावं लागेल, सूर्याला नमस्कार म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार. जो उगवतोय आणि सूर्य उगवतो हा 6 वाजता, आणि म्हणून त्यावेळेस उठून जर सूर्याला 6 वाजता किंवा 6च्या पूर्वी व्यवस्थित स्नान संध्या आपला सगळ्या प्रकारच्या विधी आटोपून व्यवस्थित ब्रश करून मग स्नान करून जर सूर्याला आपण नमस्कार केला तर गॅरंटेड अशा प्रकारे वर्षानुवर्ष आपण वागत राहिलो तर या वर्षाच्या व्यवस्थितपणाच्या शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या उठण्याने आपल्याला नक्की 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 आयुष्यवृद्धीच काय, चिरकाल असं आरोग्य सुद्धा लाभेल. आपल्याला डॉक्टराचं तोंड सुद्धा पाहावं लागणार नाही फक्त सूर्याला नमस्कार केले. किंवा मी दुसरं उदाहरण देतो इस्लाम धर्मीयांचं. त्यांनी जर 5:30ची नमाज व्यवस्थित त्यावेळेस म्हणजे पहाटेची 5:30ची नमाज ही व्यवस्थित उठून स्नान करून मस्जिदमध्ये जाऊन नमाज जरी पडली, याचा अर्थ ते लवकर उठले, तर लवकर उठण्यामुळे सुद्धा त्यांची आयुष्यवृद्धी होऊन जाईल. तर याचा जो संबंध आहे हा सूर्याला नमस्कार करण्यामधून नसून तो लवकर उठण्याशी संबंधित आहे. मग तुम्ही लवकर उठून सूर्याला नमस्कार करा किंवा मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पडा किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करा. जर तुम्ही लवकर उठत असाल तर तुमची आयुष्यवृद्धी नक्की होईल. आता सूर्याचा संबंध बघूया आपण. तर सूर्य हा पृथ्वीचा सर्वात मोठा ऊर्जा स्रोत आहे, कधीही न संपणारा ऊर्जा स्रोत आहे. ही जी पृथ्वीवर सगळी सजीव सृष्टी दिसते ती केवळ आणि केवळ सूर्यामुळे आहे. त्यामुळे सूर्याचं महत्त्व हे आपल्याला नाकारता येत नाही. प्रत्येक धर्मामध्ये ईश्वराला प्रकाश स्वरूप म्हटलेलं आहे, सूर्य प्रकाश स्वरूपच आहे. आणि म्हणून सूर्याला नमस्कार करण्याला याचं नक्की आध्यात्मिक सुद्धा कारण आहे. सूर्याची किरणं आपल्या अंगावर पडली की आपल्या त्वचेखाली ड जीवनसत्व निर्माण होतं. बाकी कुठलंही अन्न खा, कुठलेही प्रोटीन्स घ्या, कुठल्याही गोळ्या घ्या, आपल्या त्वचेखाली ड जीवनसत्व निर्माण होत नाही. त्याच्यासाठी सूर्यप्रकाशच हवा असतो, आणि ड जीवनसत्व अत्यंत आवश्यक सुद्धा आहे. कारण त्वचा ही संपूर्ण शरीरावर पसरलेला हा अवयव आहे आपला ज्ञानेंद्रिय, त्यामुळे त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे सुद्धा सायंटिफिक कारण आहे की माणसाने सूर्याला छानपैकी नमस्कार करावा आणि मग आपल्या जे दैनंदिन जीवनाची सुरुवात आहे ती करा. त्यामुळे सूर्य नमस्काराने नक्की आपली आयुष्यवृद्धी होते. एवढंच नाही तर आपल्याला आरोग्य लाभ सुद्धा होतो. आणि म्हणून प्रत्येकाने सूर्याला दररोज नमस्कार करावा. ओम सूर्यनारायणाय नमः. धन्यवाद.